मी आता देवपूजा केली, थोडी फ्रेश झाली आणि दाखवते देवपूजा. देवपूजा केली, फ्रेश झाली. फ्रेश म्हणजे थोडी तयारी केली माझी केस म्हणजे. आणि हे वावचं मॉइश्चरायझर आहे, हे खूप छान आहे. दिसतं, त्याचा शॅम्पू पण आहे माझ्याकडे वावचा, आणि मॉइश्चरायझर पण आहे, खूप छान आहे. बघा दिसतं मला ना, हे बघा एवढं स्मूथ होते ना स्किन. ड्राय एवढी ड्राय स्किन आहे माझी. आमच्या घरातनं सर्वांची ड्राय स्किन आहे, तर एवढी म्हणजे स्मूथ होते लावल्याच्या नंतर. तुम्हाला सांगते वावचा शॅम्पू पण आहे माझ्याकडे, हे बघा दिसलं. हा वावचा शॅम्पू आहे, अँटी हेअर फॉलचं आहे, खूप छान आहे. कुठलं मी प्रमोशन करत नाही किंवा मला आता तर व्हिडिओ बनवायला घेतलं, पण मी एक सांगते तुम्हाला, एवढं छान आहे ना तो, खरंच खूप स्मूथ आहे. आता चहा करते. चहा 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 पातेलं हे घेतलं मी, पॅन चहाचं सॉस पॅन घेतलं, याचं चहा बनवते. मी चहा बनवत होते, नंतर माझ्या लक्षात आलं चला आपण हे पण शूट करूया, म्हणून केलं. आता तुम्हाला साखर काय एवढी टाकली, एवढी काय नाही टाकली, थोडी अर्धा हे होते म्हणून टाकते. आता नाश्ता करते, भेंडीची भाजी आणि चपाती आणि चहा. चहा लागतो, मोस्ट इम्पॉर्टंट चहा. चहा मला म्हणजे एवढा नाही, एवढं घेत नाही मी, 2-3 दिवसांनी वगैरे चहा घेते, पण चहा चपाती मला आवडते म्हणून मी घेते. गाईला काय झालं आज, सारखी ओरडते, पण छान वाटतं गाईचा आवाज. तुटते आता सूर्य एवढ्यावरती आला ना, तर हे ऊन खूप कडक ऊन झालं, खूप कडक वाटतं हे ऊन. चहा होईपर्यंत दुसरी कामं होतील माझी. दुसरी कामं म्हणजे काय माझं, हां आणखीन एक आहे तुम्हाला सांगते. हे काल मी दाखवलेलं, अशी एक चेअर असते, त्यावर कपडे असतात. हे मला खाली करायचे आहेत आता, ही कपड्यांच्या घड्या घालायच्या आहेत, उचार आहेत. पसारा काहीच नाही माझ्या घरात, दिसतं तुम्हाला, पसारा काहीच नाही आहे. चला आता नाश्ता करूया आपण. चहा चपाती, भेंडी चपाती आणि चहा, या नाश्ता करायला. नाश्ता केल्यावर बोलू, बाय, चाओ. चला कपड्यांच्या घड्या घालते मी आणि उचलून ठेवते, नाही तर मग काय होईल माहिती आहे का, आळस पण येतो. आता नको, नंतर नको, नंतर, त्यापेक्षा ना लगेचच्या लगेच केलेलं बरं आहे. बाकी काय, हे दिवसभर माझं, आता तुम्ही म्हणाल का तू एकटी असते घरात आणि मग एवढी कामं निवांत करायचं, नाही, निवांत केलं ना तुमची कामं आणखीन वाढतात. त्यापेक्षा ना जेव्हाच्या तेव्हा केलेलं बरं आहे. काल माझं तेच झालं, काल मी आळशीपणा केला, नको मी नंतर करते म्हणून, आणि मग हे कपडे आजपर्यंत राहिले. काल मी संध्याकाळी काढले कपडे ते, नंतर मग संध्याकाळचं जेवण, यश आल्यावर तो मग थांबत नाही, त्याला लागलेली असते भूक, मग त्याचं चाललेलं असतं कधी होईल कधी दे, मग त्याच्यासाठी मी आधीच प्रिपेअर राहते. बरोबर बोलली का इंग्लिश, माझं इंग्लिश काही बरोबर नाही आहे. आणि हो, काही असेल ना कमेंटमध्ये मला सांगा ना, माझं कुठे चुकतंय, काय आहे ते, मी काय केलं पाहिजे, प्लीज सांगा ना, कारण का मला समजत नाही. मी आता ब्लॉग स्टार्ट केला बनवायला, पण ना असं कसा वाटतोय तो तुम्हाला बघायला, कसा वाटतो, मी करते ब्लॉग माझ्या ह्याच्याने, पण तुम्हाला कसं वाटतं, काय चूक असेल तर सांगा, काय होत असेल तर. आणि हो, तुम्ही जर बोलत असाल की मी अशी दिसते तशी, तर मी आहे तशीच आहे. मी काय मेकअप करत नाही, कारण का मला ॲलर्जी होते कुठल्याही हे प्रॉडक्ट लावल्यावर स्किनचं किंवा काय. फक्त मला मॉइश्चरायझिंग लागतं. पावडर पण मी केव्हा तरी लावते जेव्हा मी असं वाटलं तरच, ती पण पॉन्ड्सची, बाकी काहीच नाही. आणि काजळ असं बस, बाकी मला काही नाही, मी स्किनला काहीच नाही लावत. म्हणून ते सोडून तुम्ही दुसरं सांगा मला, ठीक आहे, मी सगळं ऐकेल तुमचं. ऐकेल म्हणजे ऐकावं लागणारच आहे, फॅमिली येतं ऐकावं लागणारच आहे, म्हणून ऐकेल. आपण ना हे बंद करून टाकूया. हां, फिल्टर चालू होतं, फिल्टरचा आवाज येतो आहे. आणि मी खरं स्किनला नाही काय लावू शकत, कारण का माझं स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, त्याच्यामुळे ना प्रॉब्लेम येतो मला. मी असंच एकदा लावलेलं, काय होतं ते मला नाही माहिती, माझ्या फ्रेंडने सांगितलं, हां बीबी क्रीम वाटतं, हो, ते पण मला सूट नाही झालं. एकदा मी म्हणाली सगळीजणं फेअर अँड लवली लावतात, तर मी पण लावते, पण त्याच्याने तर पूर्ण अशी पुरळ आली माझ्या चेहऱ्यावरती, म्हणून मी काहीच लावत नाही. मग त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सांगा मला का मी काय लावू शकते किंवा काय, तर असं मला नाही, मी लावू शकत नाही काय, कारण का माझा प्रॉब्लेमच आहे तो, म्हणून मी काहीच नाही लावणार. बाकी तुम्हाला काय वाटतं ते मला सांगा, म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का ते मला सांगा, तसे मी करेल व्हिडिओ. तसे मी स्टार्ट करते आता
बघते मी सर्वांचे व्हिडिओ बघते कसे आहेत काय आहेत आणि त्याच्यानंतर मी स्टार्ट करते म्हणजे व्हिडिओ बनवायला. पण आता असं झालं आहे ना का सगळ्यांचं बघून बघून ना डोक्यात असं वेगळंच होतं, हे वेगळं ते वेगळं. त्यापेक्षा आहे ना मी माझं मीच करते. एडिटिंग पण मी जास्त करत नाही आहे.